श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. एके दिवशी श्री साईबाबांनी भक्तांना स्वतःचीच एक कथा सांगितली. ते म्हणाले, एकदा आम्ही चौघीजण फिरावयास बाहेर पडलो होतो. आमच्यातील प्रत्येकानेच पोथ्या पुराणे वाचलेली होती. चालता चालता सहज ब्रह्मज्ञानाचा विषय निघाला. त्या संदर्भात बोलताना भगवद्गीतेचा आधार घेऊन एक जण म्हणाला, आपला उद्धार आपणच केला पाहिजे, त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. दुसरा म्हणाला, जो मनोजय करतो तोच धन्य होय, माणसाने अपेक्षा विरहित असावी. तिसरा म्हणाला, विश्वातील सर्व वस्तुजात नाशिवंत आहे हे ओळखून नित्य नित्य विवेक करावा. चौथ्याचा विचार जरा वेगळा होता. तो म्हणाला, पुस्तकी ज्ञानावरून ब्रह्म शोधण्यापेक्षा आपण सद्गुरूला शरण जावे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावे. चर्चा करीत आम्ही एका वनात प्रवेश केला. तेथे एक लमानी मनुष्य भेटला. त्याने विचारले, एवढ्या उन्हातून तुम्ही कुठे निघालात? हे वन अतिशय घनदाट आहे, इथे रस्ता सापडत नाही. एखाद्या वाटाड्याला बरोबर घेऊन जा, नाहीतर दिशाहीन भटकावे लागेल. पण त्याने सांगितलेले आम्ही ऐकले नाही. तरी तो लमानी म्हणाला, ठीक आहे, पण थोडा वेळ थांबा, भाकरी खा, पाणी प्या आणि मगच पुढे जा. त्याचे हेही म्हणणे आम्ही ऐकले नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. तेव्हा आम्ही बुद्धिमान आहोत, आम्हाला वाटाड्याची गरज नाही, आमचा रस्ता आम्ही शोधून काढू असा अभिमान होता. पुढे गेल्यावर तो अभिमान गळून पडला, कारण ते वन खूप दाट होते. कुठे जायचे तेही कळत नव्हते. आम्ही वाट चुकलो, इतस्ता भटकू लागलो. मग आम्ही परतीची वाट धरली. काही अंतरावर तो लमानी पुन्हा भेटला. तो म्हणाला, रस्ता सापडला नाही ना, म्हणूनच कोणतरी वाटाड्या बरोबर घ्या असे मी सांगितले होते. कोणत्याही कार्याला मार्गदर्शन करणारा लागतो, त्यात उपाशीपोटी शोध घेणे हे मोठे जिकरीचे काम आहे. परमेश्वराच्या इच्छेशिवाय कोणी कोणाला भेटत नाही, तेव्हा आता तरी 2 घास खा. आमच्यापैकी तिघांना त्याचे म्हणणे पटले नाही. ते म्हणाले, जोपर्यंत आम्हाला मार्ग सापडत नाही तोपर्यंत आम्ही अन्न ग्रहण करणार नाही. मला मात्र खूप भूक लागली होती. तहानेने घशाला कोरडही पडली होती. मला त्या लमाण्याच्या सूचनेचे आणि प्रेमाचे कौतुक वाटले. मी त्याने दिलेली भाकरी खाल्ली, पाणी प्यायलो. तेवढ्यात आमचे गुरुदेव आले. त्यांनी आमची विचारपूस केली व म्हणाले, तुम्ही चौघे माझ्यासोबत चला, मी तुम्हाला वाट दाखवतो. पण त्या तिघांनी त्यांचेही ऐकले नाही. आमचा मार्ग आम्ही शोधू असे उत्तर देऊन ते निघून गेले. मी मात्र त्यांचे म्हणणे ऐकले. गुरुदेवांनी मला बरोबर घेतले आणि एका विहिरीपाशी नेले. तेथे माझ्या पायाला दोर बांधून खाली डोके वर पाय अशा स्थितीत विहिरीत सोडले. मला पाण्याचा स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने टांगून ठेवले. त्या दोरीचे दुसरे टोक बाहेरील एका झाडाला बांधून ते निघून गेले. थोड्या वेळाने ते परत आली आणि मला बाहेर काढून म्हणाले, तू बरा आहेस ना? मी म्हणालो, गुरुदेव, मी बरा आहे. त्या अवस्थेत मी खूप आनंदात होतो, पण मी तिचे वर्णन करू शकत नाही. ते ऐकून माझ्या गुरुदेवांना खूप आनंद झाला. त्यांनी माझ्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरविला. मला त्यांच्यापाशीच ठेवले. मला मातेप्रमाणे सांभाळले. माझ्या गुरूंच्या शाळेची वेगळीच शिकवण होती. तिथे मोहमाया सुटली, माता पित्याचा लळा सुटला, सर्व वृत्ती नाहीशा झाल्या आणि खऱ्या अर्थाने मुक्तता मिळाली. त्यानंतर गुरुदेवच माझे सर्वस्व झाले. माझी सर्व इंद्रिय त्यांच्या ध्यानातच रममाण होऊ लागले. मला ज्ञानप्राप्ती झाली. खडतर तपश्चर्याने जे साध्य होत नाही ते गुरुकृपेने मला सहज मिळाले. मला माझी स्वतःची ओळख पटली. माझे जीवनच बदलून गेले. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. योग्यांना साधनेचा अभिमान होतो. कर्मठ मनुष्य विधिनिषेधात अडकतो. ज्ञानी ज्ञानाच्या गर्वाने फुगतो, पण भगवत भक्ताचे तसे नसते. तो काया वाचा मने परमेश्वराशी जोडलेला राहतो. तो स्वतःचे सामर्थ्य, कर्तृत्व आणि पांडित्य याविषयी अवाक्षरी काढत नाही. सर्व काही परमेश्वरच आहे, तोच करता करिता आहे असाच त्याचा दृढभाव असतो. त्यामुळे तो सदैव निराभिमाने राहतो आणि परमोच्चवर आत्मसुख प्राप्त करतो. श्री गुरूंविषयीची निष्ठा, धैर्य, निराभिमान आणि चित्तशुद्धी याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही. धर्म, अर्थ व काम हे तिन्ही पुरुषार्थ कष्टांनी साध्य होतात, पण मोक्ष गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणूनच गुरुला शरण जावे, त्याची सेवा करावी, त्यातच आपले कल्याण असते. श्री बाबांना उपास तपासाचे कोट कौतुक अजिबात चालायचे नाही. ते नेहमी म्हणायचे, जो उपाशी असतो त्याचे चित्त थाऱ्यावर राहत नाही, मग त्याचे देवाकडे कसे लक्ष राहणार? दुपारच्या वेळी भोजन केले नाही तर सगळी इंद्रिय अशक्त होतात. त्यावेळी कीर्तन, श्रवण, मनन, देवदर्शन यापैकी कोणती गोष्ट साध्य होत नाही. म्हणून आधी आत्म्याला तृप्त करा आणि मगच परमार्थ करा. उपाशी राहिल्यामुळे देव सापडला असे आजपर्यंत घडले नाही, पुढेही घडणार नाही. एके दिवशी गोखले नावाच्या बाई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. त्या दादा केळकरांच्या घरी मुक्कामास राहिल्या. घरातून निघताना त्यांनी श्री बाबांच्या चरणी बसून 3 दिवस उपवास करायचा संकल्प केला होता. त्या दर्शनासाठी मशिदीत आल्या तेव्हा बाबा म्हणाले, बाई,
अन्न विष्णुरूपच आहे, ते खाणाराही विष्णुरूपच असतो. मग उपास तापास करणे, निराहार राहणे, पाणी न पिता राहणे हे सर्व कशासाठी? म्हणून उपासाचे वेळ बाजूला ठेव. दादा केळकरांच्या घरी जाऊन पुरणाच्या पोळ्या कर, त्या त्यांच्या घरातील मंडळींना खाऊ घाल आणि तू स्वतःही खा. बाबांची आज्ञा होताच गोखलेबाईंनी आपल्या संकल्पावर पाणी सोडले. त्यांना वंदन करून त्या केळकरांच्या घरी गेल्या. त्या दिवशी हुताशनी पौर्णिमा होती. केळकरांच्या पत्नीला मासिक अडचण असल्यामुळे मनात असूनही त्या पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकत नव्हत्या. म्हणून स्वयंपाकाची सर्व जबाबदारी गोखलेबाईंनी स्वतःकडे घेतली. स्वहस्ते पुरणाच्या पोळ्या करून सर्वांना प्रेमाने खाऊ घातल्या. एके दिवशी श्री बाबा मशिदीत बसून भक्तांसमेत गप्पा गोष्टी करत होते. त्यांनी त्यांच्या बालपणीची एक कथा सांगितली. ते म्हणाले, मी लहान असताना उदरनिर्वाहासाठी काही कामधंदा मिळतो का या हेतूने बीडला आलो. तेथे जरी काम करू लागलो. खूप कष्ट केले. तेथे आणखी 4 मुले काम करायची. मी त्यांच्यापेक्षा जास्त काम केले म्हणून मालकाने मला शाबासकी दिली. कौतुक म्हणून पोशाख दिला. डोक्याला पागोटे आणि अंगावर घेण्यासाठी शेलाई दिला. मालकाने दिलेल्या त्या सर्व वस्तू मी एका गाठोट्यात बांधून ठेवल्या, कारण कोणी कितीही दिले तरी ते कमीच पडते. पण माझ्या परमेश्वराचे तसे नाही. तो जे देतो ते कधीच संपत नाही. या त्याच्या औदार्यापुढे इतरांचे देणे ते काय? माझा परमेश्वर म्हणतो, अरे सर्वजण या, मोठमोठ्या गाड्या घेऊन या. माझा खजिना भरभरून ओसंडून वाहतो आहे, तो घ्यायला या. पण त्याकडे कोणी लक्षच देत नाही. कोणाला प्रयत्नही करावेसे वाटत नाही. जो तो माझ्याकडे येतो आणि मागणे मागतो, त्याला मी तरी काय करू? प्रपंच काय किंवा परमार्थ काय? कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय काहीही साध्य होत नाही. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.